नमस्कार मित्रांनो, मी राज आणि तुम्ही बघत आहात राजतक मराठी। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप। माणिकराव कोकाटे यांची कृषी मंत्री पदावरून उचल मागणी। पण थांबा, हा राजीनामा नाही तर फक्त खाते बदल आहे। तर त्यांच्या जागेवर दत्तात्रय भरणे यांना कृषी मंत्री पदाची जबाबदारी दिलेली आहे, तर कोकाटे यांना क्रीडा आणि युवक कल्याण खाते दिलेलं आहे। पण हा बदल का झाला, या मागचं खरं काय कारण आहे? आणि विधिमंडळामध्ये ऑनलाईन रमी खेळताना कॅमेऱ्याच्या कैद झालेल्या कोकाटेंनी शेतकऱ्यांच्या मनात संतापाची लाट उसळवली। लातूरमधील राडा, मारहाणीचं प्रकरण आणि अजित पवार यांच्यावर वाढलेला दबाव, हे सगळं कसं घडलं आणि याचा शेतकऱ्यावर आणि आगामी निवडणुकीवर काय परिणाम होणार, चला जाणून घेऊया या प्रकरणाचं संपूर्ण सत्य काय आहे आणि त्यामागचं राजकीय डावपेच काय आहेत। 31 जुलै 2025 रोजी रात्री उशिरा राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने एक अधिसूचना जारी केली। माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी मंत्रीपद काढून घेतलं गेलं आणि त्यांना क्रीडा आणि युवक कल्याण खात्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे। तर त्यांच्या जागेवर दत्तात्रय भरणे यांना नवं कृषी मंत्रीपद देण्यात आलेलं आहे। पण या खाते बदलाचं मूळ कारण आहे कोकाट्यांचं ऑनलाईन रमी प्रकरण। पावसाळी अधिवेशनादरम्यान माणिकराव कोकाटे विधिमंडळाच्या सभागृहातच मोबाईलवर ऑनलाईन रमी खेळताना कॅमेऱ्यामध्ये कैद झाले। हा व्हिडिओ सर्वप्रथम रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला। हा व्हिडिओ व्हायरल होताच कोकाटेवर आणि महायुती सरकारवर टीकेची झोड उठली। विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली, तर शेतकरी संघटनांनीही या कृतीमुळे संताप व्यक्त केला। कारण कृषी मंत्र्यावर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी आहे। ते विधिमंडळात गंभीर चर्चा सोडून ऑनलाईन जुगार खेळत होते आणि हेच त्यांचे अंगलट आलेलं आहे आणि त्यांचं खातं काढून घेऊन त्यांच्या जागी दत्तात्रय भरणे यांना नवे कृषी मंत्रीपद देण्यात आलेलं आहे। या प्रकरणाने लातूरमध्ये आगीत तेल ओतलं। छावा संघटनाच्या कार्यकर्त्यांनी विजयकुमार घाडगे यांच्या नेतृत्वाखाली कोकाट्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन केलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद मध्ये कार्यकर्त्यांनी पत्ते उधळत निषेध व्यक्त केला। पण याच वेळी गोष्टी हाताबाहेर गेल्या। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी घाडगे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली। हा प्रकारही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आणि सोशल मीडियावर व्हायरल झाला। असे एक नाही तर अनेक प्रकरणं बाहेर यायला लागली आणि हे मात्र कोकाटे आणि अजित पवार यांना जड जायला लागले। या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली। परिणामी सूरज चव्हाण यांना युवक प्रदेश अध्यक्ष पदावरून हटवण्यात आलं। चव्हाण यांनी सोशल मीडियावर माफी मागितली, पण यामुळे कोकाट्यांच्या राजीनाम्याची मागणी आणखी तीव्र झाली। पण सरकारने राजीनामा घेण्याऐवजी फक्त खाते बदलाचा मार्ग निवडला। या मागे नेमकं काय कारण आहे आणि काय राजकीय डावपेच आहे हे त्यांनाच माहिती। माणिकराव कोकाटे हे अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात। नाशिक मधील सिन्नर मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले आहेत। त्यांच्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी अनेकदा अजित पवार यांच्या गटाला साथ दिली। 2024 मध्ये महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांना कृषी मंत्रीपद देण्यात आलं होतं, पण त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आणि आता या रमी प्रकरणामुळे त्यांची प्रतिमा डावळली गेलेली आहे। शेतकरी हितासाठी काम करण्याची जबाबदारी असलेल्या कोकाटेवर यापूर्वी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर निष्क्रियतेचे आरोप झाले होते। कर्जमाफी असो, पीक विमा आणि दुष्काळासारख्या मुद्द्यावर त्यांना काम अपेक्षेनुसार नव्हतं, असं शेतकरी संघटनाचं म्हणणं आहे। आणि आता रमी प्रकरणाने त्यांच्या विश्वासार्हतेवर तर प्रश्नचिन्हच उपस्थित केलेला। तर दत्तात्रय भरणे इंदापूरचे आमदार आता महाराष्ट्राचे नवे कृषी मंत्री झालेले आहेत। भरणे हे अजित पवार यांचे विश्वासी सहकारी मानले जातात। 2024च्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार जे काँग्रेसचे हर्षवर्धन पाटील यांचा पराभव, इंदापूरमधील तिसऱ्यांदा विजय मिळवून त्यांचा पराभव केला होता। आणि यापूर्वी त्यांच्याकडे क्रीडा आणि अल्पसंख्याक या खात्याची जबाबदारी होती, तीच आता कोकाट्यांकडे गेली आहे। अर्थात फक्त जे युवा आणि क्रीडा मंत्री जे पद होतं ते फक्त त्यांना अदलाबदल केलेली आहे आणि त्यांचा काही राजीनामा वगैरे काही घेतला नाही। परंतु भरणे यांचा राजकीय प्रवासही रंजक आहे। महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांच्याकडे राज्यमंत्रीपद होतं। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्यांनी अजित पवार यांची साथ दिली आणि कॅबिनेट मंत्रीपद मिळवलं। आता कृषी मंत्रीपद मिळाल्याने त्यांच्यावर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची मोठी जबाबदारी आहे। पण प्रश्न असा आहे, ते या आव्हानाला कसं समोर जातील? खरंच ते शेतकऱ्यांचे प्रश्न मार्ग लावतील का? आता अनेक असे प्रश्न शेतकऱ्याच्या मनात सुद्धा उद्भवू लागलेले आहेत आणि स्वतः आता दत्तात्रय भरणे यांना सुद्धा हे जड जाणार आहे। जे त्यांना अगोदर कोकाट्यांची अगोदर विधान असतील किंवा ते रमी खेळीचं प्रकरण असेल किंवा आता अजित पवार यांच्यावर जे दबाव वाढला होता त्यामुळे त्यांना हे डावपेच खेळलाय का, असे प्रश्न अनेक उद्भवू लागलेले आहेत।
आता एक नाही तर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत की हा खातेबद्दल म्हणजे फक्त दिखावा आहे का कोकाटे यांना मंत्रिमंडळातून काढलं असतं तर विरोधकांचा विजय मानला गेला असता. भाजप आणि महायुतीचं धोरण आहे विरोधकांच्या दबावापुढे झुकायचं नाही. तसं बघायचं झालं तर कृषी मंत्रीपद हे शेतकऱ्यांच्या मुद्द्याशी जोडलेलं आहे. शेतकऱ्यांमधील असंतोष विशेषतः कर्जमाफी आणि पीक विम्याच्या मुद्द्यावर लक्षात घेऊन हा खातेबदल केला आहे. पण ही कोणतीही कारवाई नाही, हा फक्त अंतर्गत बदल आहे असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. अभय देशपांडे राजकीय विश्लेषक यांनी वेगळा दृष्टिकोन मांडला. ते म्हणाले कोकाट्यांना मंत्रिमंडळातून काढलं असतं तर नाशिकमध्ये छगन भुजबळ यांचं वर्चस्व वाढलं असतं. अजित पवार यांना हे नको होतं, त्यामुळे कोकाट्यांना मंत्रिमंडळात ठेवून फक्त खातेबदल केलं गेलं आहे. शिवाय जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुका जवळ आल्या आहेत, अशा वेळी स्थानिक नेत्याला काढून टाकणं पक्षाला नुकसानदायक ठरू शकतं. ते पुढे म्हणाले कोकाट्याचं प्रकरण रोहित पवार यांनी उघड केलं. जर कोकाट्यांचं मंत्रिपद काढलं असतं तर रोहित पवार आणि शरद पवार यांच्या गटाचं राजकीय वजन वाढलं असतं. अजित पवारांना हे सगळं टाळायचं होतं आणि अशा प्रकारे माणिकराव कोकाटे यांचा फेरबदल करून त्यांना क्रीडा मंत्रिपद देण्यात आलेलं आहे. माणिकराव कोकाट्यांच्या रमी प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवली. पण हा खातेबदल खरंच शेतकऱ्यांचा न्याय देईल का, ही फक्त राजकीय डावपेचांचा भाग आहे. दत्तात्रय भरणे यांच्याकडे आता शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची मोठी जबाबदारी आहे. पण कर्जमाफी, पीक विमा आणि दुष्काळ सारख्या मुद्द्यावर ते काय करणार आणि आगामी निवडणुकीत याचा काय परिणाम होईल, असे अनेक प्रश्न अनुत्तरितच आहेत. तुम्हाला काय वाटते, कोकाटेंना खातेबद्दल हा योग्य निर्णय आहे की राजकीय खेळ आहे? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच व्हिडिओसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत